नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. बोळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानाची वाढवण्यात आली सुरक्षा. ठाणे महापालिका शाळातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना BNHS देणार निसर्ग शिक्षण. आणि भाजप आमदार किसन कथोरे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला असून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण देखील सुरू आहे. मराठा समाजानं यापूर्वी अनेक लाखोंच्या संख्येनं शांत पद्धतीनं मोर्चे काढले, परंतु आता मराठा आरक्षण या मुद्द्याला सध्या हिंसक वळण आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ठाण्यातील कार्यालयात सुनील तटकरे आले असता त्यांना काळे झेंडे दाखवत मराठा बांधवांनी निषेध केला. तसंच अंबादास दानवे देखील ठाण्यात येणार असल्याचं कळताच मराठा बांधवांनी तिथे देखील जमत घोषणाबाजी केली. ही सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील 5वी ते 10वीत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 7,000 विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनवण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आलाय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्यानं हा उपक्रम होत असून पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. वंचित समाजातील निम्न आर्थिक स्तरातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचं महत्त्व समजून घेण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ही संधी मोलाची ठरेल असा विश्वास या उपक्रमाविषयी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे. BNHS सारख्या नावाजलेल्या संस्थेचे निसर्ग शिक्षणासाठी सहकार्य मिळाल्यामुळे पालिका शाळातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळातील विद्यार्थ्यांप्रमाणेच एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. ठाण्याचे नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होत असताना पर्यावरणविषयक जागृती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी ठरेल असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. या उपक्रमात BNHSचे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक पर्यावरण जागरूकता या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण आयोजित करतील. पक्षी, फुलपाखरं, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याबद्दलचे कार्यक्रम शाळांमध्ये पुढील वर्षभर आयोजित केले जाणार आहेत. नुकताच दिल्ली इथे सार्वजनिक तक्रारी कायदा आणि न्याय विभागाशी संबंधित असलेल्या संसदीय स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील नव्यानं तयार झालेले दिघा गाव या रेल्वे स्थानकाचा लोकार्पण आणि धोकादायक झालेल्या केंद्रीय विद्यालयाच्या नव्यानं होत असलेल्या इमारतीच्या कामासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावेळेला या बैठकीमध्ये रेल्वे बोर्डाचे सचिव मिलिंद देवस्कर, अंजली गोयल, रवींद्र गोयल, देवेंद्र कुमार प्रधान, कार्यकारी संचालक असे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील दिघागाव रेल्वे स्थानक गेले 5 ते 6 महिन्यांपासून तयार होऊन धूळ खात पडले. परंतु या दिघा रेल्वे स्थानकाचं नामकरण दिघागाव करण्याचा प्रस्ताव मंजूर नसल्याचं कारण पुढे करून या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण थांबवलं होतं. या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी या बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित करून या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण न झाल्यानं रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, तसंच रेल्वे उत्पन्नात वाढणारी भर ही घटली असून रेल्वेचंही नुकसान होत आहे, ही बाब या बैठकीत निदर्शनास आणून दिली आहे. तसंच हे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुलं न केल्यास मोठं आंदोलन प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं घेण्यात येईल असा इशारा बैठकीत दिलाय. या बैठकीनंतर खासदार राजन विचारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पुन्हा तिसरं स्मरणपत्र देऊन हे दिघा गाव रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी खुलं करा अशी मागणी केली आहे. या पत्रात रेल्वे स्थानकाचं नामकरण दिघा गाव व्हावं यासाठीही पत्रव्यवहार केला होता. याला रेल्वे बोर्डाकडूनही नुकतीच मंजुरी मिळाली आहे. आपण तात्काळ कोणताही विलंब न लावता दिघा गाव हे रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी खुला करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजात आक्रमक होताना पाहायला मिळतोय. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे ठिकठिकाणी नेत्यांना आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील मंत्र्यांना आणि नेत्यांना ठाणे शहरात येण्यास विरोध करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. तसंच ज्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मराठा समाजाकडून राज्य सरकारला मोठ्या पोस्टर्सच्या माध्यमातून 12 प्रश्न विचारण्यात आलेत. सर्व आजी माजी राज्यकर्ते, सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना हे 12 प्रश्न विचारण्यात आले असून राज्य सरकारनं त्याची उत्तरं द्यावीत अशी मागणी ठाण्यातील मराठा आंदोलक करतायत.
আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मराठा आरक्षण प्रश्नी आमदारांनी बाजू मांडावी यासाठी कथोरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना कथोरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत मराठा कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी समोर झोपून गाडी अडवली। पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना बाजूला करत कथोरे यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली। त्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी कथोरे यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि पुन्हा ठाण्यात येऊन न देण्याचा इशारा त्यांना दिलाय। बळकुटा कुत्रा त्यांनी आम्ही त्याला लोकशाही मागे अडवत होतो। या हा आमदार किसन कथोरे यांनी आम्हाला शिवी दिली। या किसन कथोरे जिथं दिसेल त्याला मारणार मराठा लोक त्याला पोलिसांसमोर शिवी दिली कथोरेंनी। सगळ्या पोलिसांसमोर तू शिव्या देतो। हा कथोरेंनी शिवी दिली आम्हाला। या कथोरेची गाडी फोडणार ठाण्यामध्ये जिथं दिसेल त्याची गाडी फोडू। पोलिसांसमोर पोलीस होते, पोलिसांसमोर शिव्या देतो तो झाला नालायक आमदार। आणि फाटली एवढी तर पळून कशाला गेला, थांबायचं ना। 30 ऑक्टोबर रोजी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेली असता त्यावेळेला काही कारणास्तव कुलगुरू उपलब्ध नसल्यामुळे पूर्वेश सरनाईक यांनी परीक्षा आणि पुनर्विल्यांकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। पूर्वेश सरनाईक यांनी त्यांच्याशी शिक्षण प्रणालीच्या विविध विषयांवर तसंच विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली। मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांबाबत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन शिक्षणात येणाऱ्या अडचणी आणि समस्या सांगितल्या होत्या। मुख्यत्वे मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये विशेष प्रवेश देण्यात यावा, म्हणजे मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती। परंतु या संदर्भात विद्यापीठ कोणताही निर्णय घेत नसल्यानं विद्यार्थ्यांनी पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांची मागणी मांडण्यासाठी विनंती केली होती। त्याकरता पूर्वेश सरनाईक यांनी मुंबई विद्यापीठाला भेट दिली आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि पुनर्विल्यांकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांच्याकडे अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी असं युवा सेनेच्या वतीनं निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। यावेळेला सरनाईक यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी फोनवर चर्चा करून सदर विद्यार्थ्यांच्या मागणीबद्दल माहिती कुलगुरूंना दिली असता कुलगुरूने सकारात्मक भूमिका घेऊन या संदर्भात 2 दिवसात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। या निर्णयाचा फायदा किमान 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे। त्याचबरोबर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर सुखसोयींबद्दलही चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या। तसंच यावेळेला डिस्टन्स एज्युकेशन विभागाचे प्रभारी संचालक प्राध्यापक डॉक्टर संतोष राठोड यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानाची वाढवण्यात आली सुरक्षा।
ठाणे महापालिका शाळातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना BNHS देणार निसर्ग शिक्षण. आणि भाजप आमदार किसन कथोरे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.